साधू मंडळी प्रेमाने बोला, धन निरंकारजी. जंगलामध्ये रस्त्याच्या कडेला एक संत महात्मा ध्यानस्थ बसले होते. अगदी सकाळीपासून डोळे मिटून घेतले आणि शांत चित्तानं भगवंताचं चिंतन करत बसले होते. मध्यंतरी कधीतरी एखादी टू व्हीलर समोरून जायची, गाडीचा आवाज यायचा, हॉर्न वाजायचा, परंतु संत महात्मा डोळे उघडत नव्हते. दिवसभरामध्ये दुपारपर्यंत 3-4 गाड्या समोरून गेल्या, हॉर्न वाजले, गाड्यांचा आवाज आला. त्या तिघा चौघांनी त्या संत महात्म्याला तिथं ध्यानस्थ बसलेलं बघितलं, पण या सज्जनांनी मात्र डोळे उघडले नाहीत. दुपारची वेळ झाली आणि त्या संत महात्म्याच्या कानावर कसला तरी आवाज पडू लागला, पण तरीही त्यांनी डोळे उघडले नाही. डोळे बंद करूनच अंदाज काढला होता की समोरून कसले तरी प्राणी चाललेत, कुणाच्या तरी गायी चाललेत, कुणाच्या तरी म्हशी चाललेत, किंवा कसली तरी जनावरं, कुणाची तरी बैलं असतील, कारण त्यांच्या गळ्यातल्या घंटीचा आवाज त्या सज्जन महापुरुषाच्या कानावर पडत होता. पण त्यांनी डोळे उघडले नाहीत. परंतु थोडा वेळ गेला. एक 10-20 जनावरे गेल्यानंतर आवाज थांबायला पाहिजे होता. 100-200 जनावरे गेल्यानंतर आवाज थांबायला पाहिजे होता, परंतु गळ्यातल्या घंट्यांचा आवाज येत होता. आणि म्हणून न राहून त्या सज्जन महापुरुषानं डोळे उघडले. डोळे उघडून बघितलं तर उंटाचा एक काफिला, एक कळप फार मोठा समोरून चालला होता. 100-200 उंट समोरून निघून गेले होते. अजून पाठीमागं किती शिल्लक काही कल्पना नव्हती. उंटांच्या पाठीवर काहीतरी लादलेलं, कसल्या तरी गोण्या दिसत होत्या. संत महात्मा विचारात पडले की एवढे मोठे उंट आले कुठे आणि आले कुठून आणि निघालेत कुठं? यांच्या पाठीवर नेमकं आहे तरी काय? आणि तेवढ्यात त्या उंटाबरोबर चालणारा एक माणूस त्यांना भेटला. त्यांनी आवाज दिला, म्हणे, ओ दादा, इकडे या. हे उंट निघालेत कुठे? तुम्ही आलाय कुठून? यांच्या पाठीवर काय आहे? तर तेव्हा त्या उंटांबरोबर चालणारा एक माणूस सांगत होता, म्हणे, महाराज, आम्ही ना अमक्या अमक्या गावावरून आलोय आणि समोर त्या अमक्या अमक्या गावाला चाललोय. म्हणे, कशा करता? म्हणे, त्या गावची यात्रा जवळ आली आता 15 दिवसावर. अच्छा, म्हणे, आणि मग या उंटांच्या पाठीवर काय आहे? म्हणे, या उंटाच्या पाठीवर कापूस आहे. कशा करता एवढा मोठा कापूस चालवलाय? म्हणे, या सगळ्या कापसांच्या ना तिथं जाऊन वाती तयार करायच्यात आणि तिथल्या त्या यात्रेमध्ये त्या देवाच्या त्या मंदिराच्या अवतीभोवती सगळीकडे दिवे लावायचेत आणि म्हणून हा सगळा कापूस चाललाय. तिथला सगळा परिसर आम्हाला दिव्यांनी उजळून काढायचा आहे, म्हणून हा कापूस तिकडं आम्ही उंटांच्या माध्यमातून चालवलाय. संत महात्मा म्हणाले, किती उंट आहेत? म्हणे, 1000 उंट आहेत. 1000 उंटांच्या पाठीवर एवढा मोठा कापूस? हा, म्हणे, एवढा मोठा कापूस. एवढ्या सगळ्या कापसांच्या वाती बनवणार? हा, म्हणे, बनवणार. आणि मग तुम्ही पोहोचणार कधी? एवढ्या मोठ्या कापसाच्या वाती तुम्ही बनवणार कधी? म्हणे. तो म्हणे, मला नाही सगळ्या गोष्टींची कल्पना, पण निघालोय आम्ही. तो एवढं म्हणाला आणि निघून गेला. तो माणूस निघून गेला आणि हे संत महात्मा विचारात पडले. अरे बापरे, म्हणे, 1000 उंट, 1000 उंटांच्या पाठीवर एवढा मोठा कापूस. एवढा मोठा कापूस आता तिथं पोचणार कधी? त्यांच्या वाती तयार करायच्या कधी? एवढी वाती तयार करायला माणसं आणायची कुठून? यात्रा तर म्हणे 15 दिवसावर आले. अवघड आहे राव, म्हणे, कसं काय? आता हे लय मोठं अवघड गणित आहे. संत महात्मा विचारात पडले, काय करायला पाहिजे? कसा एवढा मोठा कापूस आता पोचवायचा कसा? त्याच्या वाती तयार करायच्या कशा? माणसं आणायची कुठून? यात्रा तर 15 दिवसावर आली आहे, म्हणे. आणि संत महात्मा अखंड त्या विचारात बुडाले. समोरून उंट निघून गेले आणि संत महात्म्यांचं ध्यान तुटलं आणि दुसराच विचार सुरू झाला की कसं होणार आता या सगळ्या गोष्टींचं. उंट सगळे निघून गेले, पण महाराज मात्र विचारात पडले की कसं घालायचं बाबा या सगळ्या गोष्टींचं गणित? माणसं आणायची कुठनं? यात्रा तर 15 दिवसावर आले. काय करायला पाहिजे? कसं होईल आता हे सगळं? वाती तयार होतील का? यात्रा सगळी दिव्यांनी उजळून निघेल का? विचार करू लागले. 5:30-6 वाजले. हळूहळू अंधार पडू लागला आणि त्या सकाळी ज्या 4 गाड्या समोरून गेल्या होत्या त्या गाड्या आता परत गावाकडे माघारी फिरत होत्या. त्यातली एक गाडी निघून गेली. त्यांनी बघितलं की आता सकाळी ध्यानस्थ बसलेले महात्मा आता कसल्या तरी टेन्शनमध्ये दिसतात. दुसरी गाडी निघून गेली. त्यांच्या पण लक्षात आलं. तिसरी गाडी निघाली. त्यांच्याही लक्षात आलं की संत महात्मा कसल्या तरी विचारात बसलेत. सकाळी तर फार छान ध्यानस्थ बसले होते. त्या पोरानं गाडी उभा केली आणि म्हणे, महाराज, का हो, जरा काळजीत दिसताय, टेन्शनमध्ये दिसताय? तर महाराज सांगत होते, म्हणे, हा ना राव, आता काय झालं? म्हणे, दुपारी माझ्या समोरून 1000 उंट गेले हो, आणि त्या 1000 उंटांच्या पाठीवर कापूस होता. त्या कापसांच्या ना, म्हणे, समोर कुठंतरी एका गावात यात्रा आहे. त्या कापसांच्या सगळ्या वाती तयार करायच्यात आणि यात्रा तर म्हणे 15 दिवसावर आले. ते माझ्या डोक्यातून जाईना, म्हणे, हे उंट पोचणार कधी? कापूस उतरवायचा कसा? आणि मग यांच्या वाती तयार करायच्या कधी? एवढी माणसं आणायची कुठून? हे सगळं माझ्या डोक्यात ती घनघन दुपारपासून चालू झाली राव, म्हणे.
तो मुलगा म्हणला, अच्छा अच्छा अच्छा, ते मगाशी गेलेले उंट, 1000 उंट. अहो झालं काय म्हणे, जंगलाच्या पलीकडल्या कोपऱ्यावर, आता आम्ही तिथूनच आलोय म्हणे. काय झालं, तिथं जंगलाच्या पलीकडल्या कोपऱ्यावर लागली होती आग म्हणे. त्या आगीमध्ये सारा कापूस जळून गेला. त्या लोकांनी उंट तेवढे वाचवले म्हणे आणि जंगलाच्या बाहेर काढले तो उंट. काय उंटसुद्धा मेले हो म्हणे त्याच्यात, कापूस मात्र सगळा जळून गेला. महाराज म्हणाले, बरं झालं कापूस जळून गेला. मला मोठा प्रश्न पडला होता म्हणले की हे गणित सोडवायचं कसं. मुलगा म्हणे, महाराज गणित सोडवायचं तुमचं काय कारण आहे, उंट तुमचे होते म्हणे नाही, कापूस तुमचा होता म्हणे नाही, यात्रा तुमच्या गावची म्हणे नाही, वाती तयार तुम्ही करणार होता म्हणे नाही, वाती तयार झाल्या नसत्या तरी काही नुकसान तुमचं होणार होतं म्हणे नाही, मग कशा करता तुम्ही काळजी करताय म्हणे. संत महात्मा म्हणाले, हा ना राव, दुपारीपासून उंट निघून गेले आणि माझं ध्यान संपलं, मी एका वेगळ्याच विचारात बुडालो म्हणे. काय अवघड आहे मित्रांनो. जीवन जगत असताना बऱ्याचदा अशी परिस्थिती निर्माण होते, काही गोष्टींचा आपल्या आयुष्यावर काही परिणाम होत नाही, पण तरी आपण विनाकारण त्या गोष्टींचा विचार करत बसतो. हा असा का वागला, तो तसा का वागला, यानं असं का केलं, तसं का केलं, यानं असं नव्हतं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. काही कारण नाही आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा, त्याच्या कशाही वागण्याचा आपल्या आयुष्यावर काही परिणाम होत नाही. अशी बऱ्याचदा सिच्युएशन निर्माण होते, पण तरी आपण विनाकारण त्या गोष्टीचा विचार करत बसतो, स्वतःला त्रास करून घेतो. जुनी पुराणी एक म्हण होती, जुनी माणसं म्हणायची, मस्त रहो मस्ती में, आग लगे चाहे बस्ती में. काही गोष्टी अशा आहेत मित्रांनो, त्याच्याकडं इग्नोर केलेलं बरं, त्याच्याकडं दुर्लक्ष केलेलं बरं. जर आपल्या तिथं आपल्या विचार करण्यानं अथवा न करण्यानं काही जर त्या कृतीला फरक पडणार नसेल तर कशा करता आपण तिकडं वेळ घालवायचा. त्या सज्जन महापुरुषाचंच बघा ना, काय साध्य झालं, 3-4 तास त्या गोष्टीचा विचार करून काही साध्य नाही झालं, विनाकारण 4 तास वाया गेले, विनाकारण स्वतःला त्रास झाला, नको त्या गोष्टीचा विचार करत बसले. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचदा असंच होतं मित्रांनो. आपण हे पहिलं ठरवून घेतलं पाहिजे की कुठल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं आणि कुठल्या गोष्टीकडं दुर्लक्ष करायचं. नको त्या गोष्टीचा विचार करत बसलो तर आयुष्य निघून जाईल आणि आयुष्यामध्ये ज्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं होतं ते मात्र हातातनं सुटून जाईल. आणि म्हणून ठरवून घेऊयात की कशावर फोकस करायचा आणि कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं. इग्नोर करायला जमलं तर मग कुठंतरी एका ठिकाणी लक्ष केंद्रित करता येईल. आणि मित्रांनो, जीवन जगण्याची ही कला आहे, ही कला आपल्याला आत्मसात करावीच लागेल. तो कवीसुद्धा म्हणाला की जीवन आहे एक कला आणि जो शिकला तोच भला. भलं कुणाचं होईल, ज्याला ही कला शिकता येईल की कशावर लक्ष केंद्रित करायचं आणि कशाकडे दुर्लक्ष करायचं, कशाकडे कानाडोळा करायचा, हे ज्याला जमल त्याचं जीवन सुखाचं होईल, समाधानाचं होईल, आनंदाचं होईल. आणि म्हणून ही कला आपण शिकून घेण्याचा प्रयत्न करू, जर सुखानं, समाधानानं आणि आनंदाने जगायचं असेल तर. साधू मंडळी, प्रेमाने बोला, धन निरंकारजी.